इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र प्रकरण 2 समाजातील विविधता स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे रिकामी जागा अनुभवणे होय। उत्तर सह अस्तित्व। 2. भारत हे जगातील एक महत्त्वाचे रिकामी जागा राष्ट्र आहे। उत्तर धर्मनिरपेक्ष। 3. सहकार्यामुळे समाजातील रिकामी जागा अधिक निकोप होते। उत्तर परस्परावलंबन। प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. सहकार्य म्हणजे काय? उत्तर परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय। 2. धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे? उत्तर आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे। ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे। प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 1. भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? उत्तर भारतीय समाजात विविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहे। विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत। त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे। आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे। यातून भारतीय समाजातील एकता दिसून येते। 2. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर समाजातील व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाही तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात। तसेच एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते। अशा वेळी समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात। 3. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर सहकार्यामुळे आपला विकास होतो, दैनंदिन जीवन सुरळीत होते, तसेच समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते, समाजातील सर्वांना सामावून घेता येते। सहकार्यामुळे हे फायदे होतात। 4. तुमच्या समोर 2 मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल? उत्तर आमच्या समोर 2 मुले भांडत आहेत तेव्हा आम्ही प्रथम त्यांच्या भांडणाचे कारण समजून घेणार, त्यानंतर सामंजस्याने त्या दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करणार। भांडण मिटले नाही तर त्यासाठी मोठ्या व्यक्तींची मदत घेणार, दोघांमध्ये मैत्री करण्याचा प्रयत्न करणार। 5. तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात, तुम्ही कोणकोणती कार्य कराल? उत्तर मी शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहे, मी खालील कार्य करेन। सर्वप्रथम शाळेचा परिसर व वर्गखोल्यांची स्वच्छता करून घेईल। शाळेत खेळाचे सर्व साहित्य आहे की नाही याची नोंद करेल। आवश्यक साहित्य मागवण्यास सांगेन। शाळेच्या ग्रंथालयात आवश्यक असणारी सगळी पुस्तके आहेत की नाही याची खात्री करेल व आवश्यक ती नवीन पुस्तकांची मागणी करेल। शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळेत निशुल्क प्रवेशासाठी तरतूद करेल, तसेच मोफत गणवेश, वह्या, पुस्तके, लेखन साहित्य यांची सोय करून देणार। शाळेत दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा
उपलब्ध करून देण्याची मागणी करेल. शाळेत विविध उपक्रम राबविण्याचे कार्यक्रम हाती घेणार. शाळेत मुलांसाठी पोषक आहाराची व्यवस्था करेल. शाळेतील शिक्षण प्रणालीकडे लक्ष देणार. त्यात काही सुधारणा करण्याची गरज असल्यास ती करून घेईल. शाळेतील सर्व नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक करील. शाळेत मुलांना काही आकस्मिक अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराची सोय करील. सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देईल. विद्यार्थिनींना विशेष संरक्षण मिळवून देईल. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्याची चर्चा करा. चित्राचे निरीक्षण करून तुम्ही चर्चा करा.